उत्तम जानकरांचं दिल्लीतील आंदोलन स्थगित. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी मिळाली नाही. दरम्यान 1 फेब्रुवारी नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून बाईक रॅलीचं नियोजन करणार, जानकरांची माहिती. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईत मोर्चा. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार. मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं वैभवी देशमुखचं आवाहन. बीड हत्या प्रकरण तसंच मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. याआधी 29 डिसेंबरला सीआयडीनं बीडच्या केस कोर्टात अर्ज केला होता. आता एसआयटीचा बीड कोर्टात आरोपीची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या डीवायएसपींकडे वर्ग. बीडच्या पोलीस अधीक्षकांचे आदेश. तर वाल्मिक कराडसह 2 मुलांवर हत्या प्रकरणी गंभीर आरोप. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीत वंचितचा 30 तारखेला जनआक्रोश मोर्चा. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी होण्याची शक्यता. काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण मुंबईतून तर बाळासाहेब थोरात नाशिकहून आंदोलन करणार. लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ. एका वृत्तपत्रातील बातमीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात दावा. अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. मालेगावातील कार्यक्रम भाजपचा नाही तर शासकीय होता. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते, त्यामुळे त्यांना खुर्ची दिली त्यात गैर काही नाही. भुजबळ भाजपात प्रवेश करतील की नाही हे वरिष्ठ सांगू शकतील. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्याला आज जालन्यातून सुरुवात होणार. आभार दौऱ्याआधी लाडक्या बहिणींना संबोधित करणार. तर मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार उपस्थित राहणार. मंत्री पंकजा मुंडे आजपासून 2 दिवस जालन्याच्या दौऱ्यावर. पदाधिकाऱ्याकडून ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या स्वागताचे बॅनर. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पंकजा मुंडेंच्या हस्ते पार पडणार. मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. सरनाईक एसटी महामंडळाच्या आगारामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार. दोन्ही मंत्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार. अनिल देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला परवानगी. मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला झटका. सत्र न्यायालयानं अर्ज मंजूर करत देशमुखांना परदेश प्रवासाला मुभा दिली. देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या अर्जाला ईडीचा विरोध. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली. संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त. ईडीने मुंबई आणि जयपूरमध्ये टाकले छापे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी. तहव्वूर राणा 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी. तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणलं जाणार. एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार. अमूल दुधाची किंमत कमी होणार. 26 जानेवारीपूर्वी 1 रुपयांनी किमतीत कपात होणार. अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेशच्या किमतीत कमी होणार. सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी वाढ. सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला. गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती. जिल्हाधिकारी कार्यालयातही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष असणार. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाणार. कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी कायमस्वरूपी दिव्यांगता प्रमाणपत्राची अट नसल्याचा निर्वाळा. दिव्यांगता कायद्यातील तरतुदी स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वर्षभरासाठी ग्राह्य असणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अशोक चव्हाणांकडे कार्यकर्त्यांचा आग्रह. तर कार्यकर्ते म्हणाले तर नक्की स्वबळावर लढू. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादरमध्ये संविधान दिंडी सोहळा कार्यक्रम. शिवसेना भवनमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार. आदित्य ठाकरेही हजेरी लावणार. मुंबईतील जुहू बीचवर ठाकरे गटाकडून वॉकथॉनचं आयोजन. शिवसेना नेत्यांसोबत नागरिक वॉकथॉनमध्ये धावले. वॉकथॉनमध्ये अनिल परब, आमदार हारुण खान, अमोल कीर्तीकरांची उपस्थिती. नागपूर पोलिसांकडून आज टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन. सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी मॅरेथॉन. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना केंद्र सरकारनं भारतरत्न देऊन गौरव करावा, यशवंत सेनेची मागणी। 26 जानेवारीला त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याची यशवंत सेनेची मागणी। ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचं निधन। नरेंद्र चपळगावकर लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते। षष्ठीला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी। सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला। मुंबई नागपूर महामार्गावर रेखाटली लोककलेची साक्ष देणारी चित्र। स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय, पर्यटनावर चित्र रेखाटली। चित्रातून संस्कृती संवर्धनाचा संदेश। प्लास्टिक तिरंगा ध्वज विक्री रोखण्यासाठी कराडमध्ये मोहीम। हिंदू जनजागृती समितीचा पुढाकार। नियम भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तहसीलदार आणि पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी। भोरमध्ये शेतकरी महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। सायबेज अशा संस्थेकडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। 52 महिला संघांचा स्पर्धेत सहभाग। शिंदगावाच्या संघानं पटकावला प्रथम क्रमांक। ग्रामीण भागात कापूस वेचणीला मजूर मिळेना। मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात 70 रुपये किलोचा भाव। जळगावच्या शिरसोली शिवारात बदलत्या हवामानामुळे नागवेलच्या पानावर रोगांचा प्रादुर्भाव। रोगामुळे वेल पानं सुकली। वाशिममध्ये कापसाच्या घसरत्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात। सरकारी खरेदी केंद्रांवर समाधानकारक दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात। नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला सुरुवात। पपई बाजारात पपईला चांगला दर। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावतीमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। तुरीला 12,000 रुपये हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। तूर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध। छत्रपती संभाजीनगरात रोड रोमिओला चोप। टीव्ही सेंटर परिसरात तरुणीची छेड काढणाऱ्याला चोप। युवा सेनेकडून रोड रोमिओला चोप। नागपुरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग अड्ड्याचा भांडाफोड। जिल्हा अन्न पुरवठा विभागाची कारवाई। 15 लाखांचा मुद्देमाल जप्त। 2 जण अटकेत। जळगाव तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत जाऊन आमदार अमोल जावळेंकडून झाडाझडती। पंचायत समितीतील अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी। वर्ध्यातील 151 वर्षांपूर्वीचं नागपूर मध्यवर्ती कारागृह कामठी तालुक्यात जाणार। महालगाव, ओसली आणि दिघोरीतील जागा कारागृहासाठी आरक्षित, तर कारागृहाच्या शेजारी जिल्हा न्यायालयासाठीही 6.3 हेक्टर जागा आरक्षित। चंद्रपूरच्या रत्नापुरातील शंकरपटांमुळे गावात जत्रेचं स्वरूप। शंकरपट आणि नाटकांच्या निमित्तानं महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल। शंकरपटामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायही प्राप्त। परभणीच्या झरीत ऊस लागवड परिसंवाद आणि शेतकरी मेळावा संपन्न। आर्थिक प्रगतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री 11:30 पासून ब्लॉक। कर्णाक पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती। मध्य रेल्वेवरील शेवटची लोकल 10:50 सुटणार। जम्बो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत झालेली वेस्टर्न मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू। विरार, नालासोपारा, बोरीवली, अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तारांबळ। आज रात्री 11 ते उद्या सकाळी 7:30 वाजेपर्यंत पुन्हा जम्बो मेगा ब्लॉक। मुंबईत आज आणि उद्या रात्री पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक। माहीम, वांद्रे स्थानकादरम्यानच्या मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे 275 लोकल ट्रेन्स रद्द। रात्री 11 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, तर 1888 मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाईप रेल्वे पूल बदलला जाणार। मध्य रेल्वेवर 25, 26, 27 जानेवारीला सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान ब्लॉक। कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम। वंदे भारतसह जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार। शनिवारी सकाळी 11:30 ते 11:30 आणि रविवारी सकाळी 9:50 ते 11:50 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार। विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार। मालाड, गोरेगावच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद। मालाडमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय। महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:45 पासून 26 जानेवारी रोजी पहाटे 4:15 पर्यंत बंद राहणार। इंटरनेटवरून तिकीट आरक्षण, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम, चार्ट डिस्प्ले, तात्काळ आरक्षण सेवा उपलब्ध नसणार।